आपल्याला ना, आता मला तुम्हाला डेली सांगतो, जी अजून अभ्यासला सिरियसली घ्याय नाहीत ना, त्यांच्यासाठी सांगतो, ठीक आहे. एस-एस-सी, जी-डी आपल्याकडे फक्त 1 महिना आणि 10 दिवस आहेत. म्हणजे किती दिवस? टोटल 40 दिवस आहेत. लास्ट लास्ट 40 डेज. किती दिवस आहेत? लास्टचे 40 दिवस आहेत. आणि हे लास्टचे 40 दिवस शिल्लक असताना आपल्या बॅचमध्ये ना, असे टोटल आय थिंक 5 काय 6 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. 5 काय 6 विद्यार्थी आहेत, जे मला रोज ना फुल मॉक टेस्ट सोडवून रिझल्ट पाठवतात. फुल मॉक टेस्ट सोडवून काय करतात? रिझल्ट पाठवतात. एक विद्यार्थी आहे, मी फक्त नावाच्या इनिशियल्स लिहितो काय त्यांच्या. नावाच्या इनिशियल्स लिहितो. एकट्याचं नाव ए वरनं आहे, एकटा एस वरनं आहे, एकटा व्ही वरनं आहे. ठीक आहे. आणि एक ए वरनं आहे, त्याला मी A2 लिहितो. आणि अनेक एस वर नाही त्याला मी S2 लिहितो आणि ही S2 जी आहे ना, ही मुलगी आहे. ठीक आहे. ही S2 जी आहे ना, ही मुलगी आहे. याला मी S2 लिहितो. यामध्ये तुम्हाला हे का सांगायला सांगू? ए पण मला काय करतो, रोज मॉक टेस्ट सॉल्व्ह करून पाठवतो आणि याचा मॉक टेस्टचा स्कोर रोज 117 ते 122 याच्यामध्ये येतो. रोज 117 ते 122. यस जो मुलगा आहे ना, याचा मॉक टेस्टचा स्कोर रोज मॉक टेस्टचा स्कोर सांगतोय आता 40 दिवस बाकी आहेत तरी पण किती आहे माहिती आहे काय? 120 ते 125 च्या मध्ये येतो याचा स्कोर. ठीक. डेली जो व्ही आहे, जो व्ही आहे त्याचा स्कोर डेली 115 ते 120 च्या मध्ये आहे. आणि हा जो A2 आहे ना, हा A2 हा 120 हे 1 ते 125 च्या मध्ये आहे. आणि ही जी S2 मुलगी आहे ना, S2 मुलगी डेली टेस्ट सॉल्व्ह करते हां ही पण. मुलींसाठी सांगतोय. ही पण डेली टेस्ट सॉल्व्ह करते. हिचा पण जो स्कोर आहे, तो 117 ते 122 च्या मध्ये येतोय. ठीक आहे. अजून या सगळ्यांनी मॅथेमॅटिक्सचा सिलेबस कव्हर केलेला नाही. जितका सिलेबस झालाय, मी पहिला सांगितलंय सिलेबस जितका झालाय ना, ते खूप महत्त्वाचे टॉपिक घेतलेत आपण. ज्याच्यावर फिक्स क्वेश्चन येतात असे टॉपिक घेतलेत. त्याच्यामुळे मॉक टेस्टला ते टॉपिक खूप महत्त्वाचे ठरताय त्यांना. ओके. त्यांचा स्कोर किती आहे? हा स्कोर येतोय. कट ऑफ क्लिअर करता येते आता मॉक टेस्टलाच 40 दिवस बाकी आहेत. आणि अजून हे पुढच्या 40 दिवसात जवळ-जवळ 80 मॉक टेस्ट देणार आहेत आणि त्याचं अॅनालिसिस करणार आहेत. म्हणजे समजून जायचं आपल्या बॅच मधले हे 5 विद्यार्थी आहेत हे सिलेक्ट आहेत. ओके. पेपरला तर सिलेक्ट आहेत. ग्राउंडला जर कमी पडले तरच बाहेर पडतील किंवा फिजिकलचा पॉइंट असला तरच बाहेर पडतील. मार्कमुळे हे बाहेर पडणार नाहीत अजिबात. ठीक आहे. आणि आपल्या बॅचची मुलं आहेत हे 5च्या 5. 4 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे त्यामध्ये. ठीक आहे. 5च्या 5. ह्यांचं एक्झाम्पल का देतो माहिती आहे मी? कारण जे बाकीचे झोपलेत ना, ते थोडेसे जागे व्हा. बाकीचे जे झोपलेत अजून ते थोडेसे जागे व्हा. मुलांची तयारी कंप्लीट झाली. फक्त आपला मॅथ्सचा जो सिलेबस कंप्लीट व्हायला नाही, थोडे एस-आय, कंपाऊंड इंटरेस्ट वगैरे राहिलेत ना, तिथे यांचे मार्क जात आहेत. आणि ते मी कंपाऊंड इंटरेस्ट आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज शिकवल्यानंतर त्याचे पण यांचे मार्क वाढतील. ठीक आहे. म्हणजे हे सगळे 130 च्या वर जाणार हे फायनल आहे. कारण अजून 40 दिवस आहेत आणि 40 दिवसात हे जवळ-जवळ अजून 80 मॉक टेस्ट सॉल्व्ह करतील. 80 सोडा रे 50 तर सॉल्व्ह करतील. आणि 50 मॉक टेस्ट जरी सॉल्व्ह करून यांनी हा असा अनालिसिस केला ना, तर हे सगळे 135 140 च्या वर आहेत. ओके. तुम्ही म्हणता सर जीकेचा अभ्यास कसा करायचा? जीकेला सगळ्यांना 14-15 क्वेश्चन सॉल्व्ह आलेत. सगळ्यांना. जीके मी त्यांना करूच नका म्हटले आता. फक्त मॅथचा स्कोर वाढवा. कारण मॅथचे पण ते 14-15 क्वेश्चन सॉल्व्ह आले ते 17-18 वर नेऊ शकतात. ओके. आणि ही सगळी आपल्या बॅचची मुलं आहेत. कोण वेगळी नाहीत. कोण वेगळी नाहीत. जे बाबा दुसऱ्या बॅचला शिकालेत किंवा ऑल इंडिया कॉम्पिटिशन मध्ये आहेत. अशी कोण नाही ती. खूप मोठ्या अकॅडमीत शिकतायत किंवा फिजिकल अकॅडमीत शिकतायत अशी कोण नाहीत यामध्ये. ही जी 5 आहेत ना, या 5 मध्ये पण एकटाही असा कोण नाही जो एका मोठ्या अकॅडमीत शिकतोय किंवा दुसरीकडून कुठून तर शिकतोय किंवा दुसऱ्या फिजिकल अकॅडमीत आहे. फक्त एकटा जो ए आहे ना, तो दोन बाजूला क्लासेस करतोय. म्हणजे आपल्या स्टडी गटाचे पण करतोय आणि अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यांचे पण तो करतोय. त्यांचं तो मोस्टली जीके, रिझनिंग बिझनिंग काय काय करतो मला तितकं माहित नाही.
पण त्यांचे पण करतोय हे त्यानं मला स्वतः सांगितले, त्याच्यामुळे मी काही तर खोटं सांगत नाही. ए जो आहे तू दोन्हीकडे क्लासेस करतोय, पण बाकीचे जे 4 आहेत ना ते पूर्णपणे आपल्या स्टडी गटावर डिपेंड आहे. ठीक आहे, आणि त्यांचा स्कोर हा येऊ शकतो. म्हणजे जे बाकीचे लेक्चरला आहे ना 12 जण, तुमचा पण इतका यायला पाहिजे. आणि हा स्कोर काय इम्प्रूव्ह झालाय सांगू? आता यात खूप जणांचं उदाहरण देत नाही. हा जो ए आहे हा सगळ्यांना माहित असेल. ठीक आहे, तो आता लेक्चरला नाही, मी बघितली नावं, लेक्चरला तो आज नाही आहे. हे सगळे सांगतो. हा जो ए आहे ना हा मला गेली जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले डेली मॉक टेस्टचा रिझल्ट पाठवतोय. आणि ज्यावेळेला मला पहिल्या दिवशी मॉक टेस्टचा रिझल्ट पाठवलेला ना, पहिल्या दिवशी, त्यावेळेला याचा स्कोर होता 104 का 105 समथिंग होता. हा 104 105 वरून 122 पर्यंत पोहोचला. का पोहोचला? कशामुळं? कारण तो फॉलो करतोय गोष्टी. ठीक आहे, तो फॉलो करतोय, अनालिसिस करतोय. हा जो यस आहे ना, यस, तिचा पण स्कोर भरपूर कमी होता. ही मुलगी आहे, तिचा पण स्कोर भरपूर कमी होता. तिचा स्कोर आता 117 122 ला आहे. आणि ह्या मुलगीबद्दल सांगायचं इतकं, की इतका स्कोर आता 122 पर्यंत आहे म्हटलं, कुठली पण मुलगी हा बाबा माझं सिलेक्शन होतंय म्हणून निवांत राहील. पण ही मुलगी मला परत स्वतःच कॉल करते, विचारते, सर मला आणि जास्त वेळ द्यायचा आहे, मला टाइम टेबल करू द्या. आज जवळजवळ तिच्यासोबत अर्धा तास माझं फोनवर डिस्कशन होऊन तिला परत टाइम टेबल दुसरं अपडेटेड करून दिलंय, जेणेकरून तिचा स्कोर अजून वाढवू शकेल. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत येऊन त्यांचा मेहनत संपलेली नाही. त्या मुलगीचं जे टाइम टेबल आहे ना आजचं, तिचं सांगतो मी तुम्हाला. आजचं टाइम टेबल आहे ना, डेली 5 ला उठते, 5 ते 8 सकाळी 3 तास अभ्यास करते. सकाळी 3 तास झाला, 8 ते 9 ब्रेक आहे तिचा. 9 ते 1 किती तास होतात? 4 तास. 3 आणि 4 किती तास झाले? सकाळी 3 तास, त्यानंतर 9 ते 1 4 तास. 1 ते 2 तिचा ब्रेक आहे. परत 3 ते 7, परत 3 ते 7 अभ्यास करते, मॉक टेस्ट देते, अनालिसिस करते. ते किती झाले? 3 तास. प्लस 7 ते 9 लेक्चर. 7 ते 8 ती काय करते? आपल्या लेक्चरच्या मागच्या लेक्चरचं रिव्हिजन करते. 8 ते 9 लेक्चर करते. परत 2 तास. आणि शेवटला 9 ते 10 1 तास मिनी मॉक टेस्ट सॉल्व्ह करते ती. मिनी मॉक टेस्ट. टोटल किती झालं? 3 आणि 3 6 आणि 4 10. 10 आणि 3 13 तास मुलगी अभ्यास करायला. तेव्हा तिचा स्कोर इतका आला. ठीक आहे. मग आपण कुठे विचार करा, आपण किती वेळा अभ्यास करतोय, किती वेळा अभ्यास करतोय. आणि एक गोष्ट सांगतो, एसएससी जीडीचा अभ्यास किंवा एसएससी जीडी फक्त लेक्चर करून कोणाचीच क्लिअर होत नाही. एसएससी जीडी लेक्चर करून कोणाचीच क्लिअर होत नाही. तुम्हाला सेल्फ स्टडी करावा लागेल. जे शिकवलंय ना, फक्त लेक्चरची गरज मॅथ्स या विषयाला आहे. गणितला फक्त लेक्चरची गरज आहे, कारण ते कन्सेप्ट क्लिअर करावे लागतात. बाकीचं रिझनिंग, हिंदी आणि जीके हे तिन्ही सब्जेक्ट फक्त रिव्हिजनवर डिपेंड आहे. हे तिन्ही सब्जेक्ट काय आहेत? फक्त रिव्हिजनवर डिपेंड आहे. आणि हे तिन्ही सब्जेक्ट जर तुम्हाला केला परफेक्ट, तरी तुमचा स्कोर वाढतो. आणि मॅथमॅटिक्स काय आपण इथे क्लिअर करतोयच, त्यात काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे अजून जे झोपलाय त्यांच्यासाठी फक्त एक आरसा दाखवतोय मी, आपल्याच बॅचच्या मुलांचा, बाहेरच्या कोणाचा नाही. की बाबा तो बाहेरचा युपी बिहारचा आहे, तिकडला लय हुशार आहे, आरडब्ल्यू वरचे क्लासेस करतोय, चांगली अकॅडमी आहे ती, तिकडले क्लासेस करतोय त्याच्यामुळे त्याचा स्कोर असा आहे, असा कोण नाही. ठीक आहे, सगळे आपल्या बॅचचीच आहेत. पण त्याचा स्कोर इम्प्रूव्ह होतोय. का होतोय? लेक्चर तर ते करतातच आपले, त्याचा काय प्रश्न नाही. पण बाकीचं पण ते कराले. हिंदी, जीके, रिझनिंग प्रॅक्टिस चालू आहे त्यांची. ओके, त्याच्यामुळं बघा, अभ्यासाला लागा. शेवटची 40 दिवस अजून हातात आहेत. मॉक टेस्ट सॉल्व्ह करायला चालू करा. आपल्या ऍपवर आपण फुल मॉक टेस्ट अगदी फ्री मध्ये दिलेत मी. ठीक आहे, आजची जवळजवळ आजचा 11वा दिवस आहे. मी रोज एक फुल मॉक टेस्ट फ्री करतोय मराठीमध्ये. ठीक आहे, कंटिन्यू अशा मी 50 मॉक टेस्ट फ्री देणार आहे. 50 मॉक टेस्ट. आता 11 मॉक टेस्ट झाल्यात, इथून पुढे 40 दिवस आहेत. इथून पुढे बाकीच्या 39 मॉक टेस्ट येतील, रोज एक मॉक टेस्ट येईल. ठीक आहे, 50 मॉक टेस्ट मी ऍपमध्ये मराठी फ्री मध्ये दिलोय. मी अजिबात म्हणत नाही आमची टेस्ट सिरीज जॉईन करा, ते 399 रुपये 299 द्या, ती टेस्ट सिरीज घ्या, त्यातलं सॉल्व्ह करा. अजिबात घेऊ नका, काय प्रॉब्लेम नाही. बॅच मध्ये काय दिलं नाही तुम्हाला? मॉक टेस्ट फ्री देतोय. ठीक आहे, मिनी मॉक टेस्ट देतोय. बॅच मध्ये कोण मिनी मॉक टेस्ट फ्री देत नाही. आपल्या बॅच मध्ये मी मराठीमध्ये मिनी मॉक टेस्ट फ्री दिले, प्रत्येक सब्जेक्टच्या.
इतकं सगळं देऊन जर तुम्ही करत नसाल, आय कान्ट डू एनिथिंग फॉर यू. ओके. त्याच्यामुळे जागा व्हा, अभ्यास करा, मॉक टेस्ट सॉल्व्ह करा.